जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। आज आम्ही चाललो आहोत सिद्धार्थ चौक हडपसर परिसरात। उन्हाळा सुरू होताच गजबजलेल्या माठांच्या दुकानांची पाहणी करण्यासाठी चला पाहूया तिथल्या काही खास गोष्टी। वाह मंडळी, उन्हाळ्याचा आता कुठेतरी उष्णतेचा प्रभाव या ठिकाणी पडत चाललेला आहे। पुण्यामध्ये आपण उभे आहोत हडपसरच्या या सिद्धार्थ चौकापासून पुढे। माझ्या मागे बघत असाल गोरा कुंभार मटका भंडार या ठिकाणी गेल्या 65 वर्षापासून या ठिकाणी माठ बनवायचं काम करत आहे। मी बघितलं हा पण ग्लास जो दिसतोय तो प्युअर हा असा केमिकल विरहित असा हा जो ग्लास आहे। या ठिकाणी पाणी इतकं थंड आहे, मी पुन्हा एकदा पाणी पितो मंडळी। पण माझी तहान फ्रीजच्या पाण्याने न भागता आपल्या इकडं जुने माठ म्हणजे दुकान आपलं जुनं आहे, हे 65-70 वर्षापूर्वीच जुनं दुकान आहे। आणि आपल्याकडं क्वालिटी आणि माठाचे भरपूर प्रकार हे 200 रुपयापासून आता सुरुवात आहे, 600 रुपयापर्यंत पण आहेत। आणि काळा माठ आणि लाल माठ आता डिझाईनचे पण आपण पाहू शकता, डिझाईनचे पण नवीन नवीन माठ या ठिकाणी आता आलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्या कस्टमर आपल्याला पहिल्यापासूनचा विश्वासातला आहे। किती लिटर पासून किती लिटर पर्यंत हे 10 लिटर पासून आहेत, 20-22 लिटर 30 लिटर पर्यंत पण आहेत। रांजण जर का घेतले आपण तर आपले रांजण जातात 100 लिटर पर्यंत जातात, 120 लिटर पर्यंत पण जातात रांजण। आता डॉक्टर सांगतात की गळ्याला थंड पाणी जर राखून पिलं फ्रीज मधलं तर माठातलं पाणी पूर्वीचे लोक प्यायचंय आणि आताही पितात। पण काळ्या माठामध्ये पाणी लगेच गार होतं आणि नाही, हा लोकांचा गैरसमज आहे की काळ्या माठात पाणी गार होतं आणि लाल माठात पाणी होत नाही। पण अशी गोष्ट नाहीये की काळ्या माठात फक्त पाझरून पाणी गार होतं आणि लाल माठामध्ये न पाझरता गार पाणी होतं। त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज आहे की लाल माठामध्ये पाणी गार होतच नाही। हा गैरसमज लोकांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे। तर बघू ना, आम्हाला दाखवा माठ कसे कसे आहेत। हे लाल माठ हे जे गुजरात वरनं मी आता स्वतः यावेळेस तिथनंच आणलेले आहेत। इथले हे पण पाहू शकता, हे परत सफेद मध्ये पण आहेत, व्हाईट। यामध्ये पाणी कमी पाझरतं आणि गार जास्त करतं, असं ही क्वालिटी आहे। इथं वेगवेगळ्या प्रकारचे हे पण फॅन्सी आहेत, आपण हे पण पाहू शकता, हे पण हँडलवाले पण आहेत। यामध्ये सगळं हा माल जो आहे हा सगळा गुजरात वरून येतो, आपल्या इथला नाहीये, महाराष्ट्रातले नाहीयेत। आणि हे जे काळे आहेत हे काळे माठ आहेत आणि या पण साईडला काळे माठ आहेत, हे पण गुजरातचे आहेत। आणि आपले माल हा गोल प्रकारचा असतो। महाराष्ट्रातले माठ इंदापूर, भिगवण आणि पंढरपूर या ठिकाणाहून येतो, पण तो माठ गोल प्रकारचा असतो। तो आम्ही एक माठ आम्हाला दाखवतो। किती वजन असतं त्याचं? वजन हलकच आहे, छोटा आहे जरी असलं तरी ह्यात 8 ते 10 लिटर पाणी बसतं। असं नॉर्मली 5 ते 6 लिटर असं नाही, लोकांना वाटतं ते कस्टमरला। किती लिटरचं? ह्यात 7 ते 8 लिटर पाणी आरामशीर बसतंय। केमिकल विरहित माठ आपल्याकडे आहेत। सर्व माठ आपल्याकडे जे आहेत प्युअर आणि प्युअर मातीचेच भेटतात, त्यात केमिकल वापरलेलं नाही। हा लोकांना मोबाईलवर रील्स आले की ते म्हणतात की बाबा माठात, पांढऱ्या माठात केमिकल आहे, या लाल माठात डिझाईनचे केमिकल आहे, असं काही नाहीये आपल्याकडं। हा दुसरीकडे भेटत असतील त्यात काय आम्हाला माहित नाहीये, पण माझ्याकडं केमिकल विरहित माठ भेटणार। त्याच्यात कुठल्याही प्रकारचं मातीशिवाय तुम्हाला वेगळं केमिकल भेटणार नाही ना। फक्त हा कलर आहेत पण बाहेर नाहीत, कलर आतमधून नाहीयेत। आम्ही जे एमसील लावतो नळाला, ते नळाला एमसील सुद्धा बाहेरून लावतो, आतमधून लावत नाही। त्याच्यामुळे माझ्याकडे केमिकल फ्री हा 100% माठ भेटणार। मातीची माणसे उन्हाळा सुरू झाला आहे आणि नागरिक या ठिकाणी आता सगळी गर्दी करताना दिसत ना। आपल्या स्टॉलला इतकी गर्दी आहे। आपल्या इकडं जुने माठ म्हणजे दुकान आपलं जुनं आहे, हे 65-70 वर्षापूर्वीच जुनं दुकान आहे। आणि आपल्याकडं क्वालिटी आणि माठाचे भरपूर प्रकार हे 200 रुपयापासून आता सुरुवात आहे, 600 रुपयापर्यंत पण आहेत। आणि काळा माठ आणि लाल माठ आता डिझाईनचे पण आपण पाहू शकता, डिझाईनचे पण नवीन नवीन माठ या ठिकाणी आता आलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्या कस्टमर आपल्याला पहिल्यापासूनचा विश्वासातला आहे
किती लिटर पासून किती लिटर पर्यंत हे माठ आहे? हे 10 लिटर पासून आहेत, 20-22 लिटर 30 लिटर पर्यंत पण आहेत. रांजण जर का घेतले आपण तर आपले रांजण जातात 100 लिटर पर्यंत जातात, 120 लिटर पर्यंत पण जातात रांजण. आता डॉक्टर सांगतात की गळ्याला थंड पाणी जर राखून पिलं फ्रीज मधलं तर माठातलं पाणी पूर्वीचे लोक प्यायचंय आणि आताही पितात. पण काळ्या माठामध्ये पाणी लगेच गार होतं आणि नाही नाही, हा लोकांचा गैरसमज आहे की काळ्या माठात पाणी गार होतं आणि लाल माठात पाणी होत नाही. पण अशी गोष्ट नाहीये की काळ्या माठात फक्त पाझरून पाणी गार होतं आणि लाल माठामध्ये न पाझरता गार पाणी होतं. त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज आहे की लाल माठामध्ये पाणी गार होतच नाही. हा गैरसमज लोकांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. तर बघू ना, आम्हाला दाखवा माठ कसे कसे आहेत. हे लाल माठ निसर्गाचं पाणी असतं, छान गोड लागतं. सगळीकडे मटके वगैरे विकले जातात, पण तुम्ही आता इथून घेतला मटका का इथूनच घेता? काय वैशिष्ट्य? इथून घेतलं म्हणजे इथली आम्हाला गॅरंटी खूप असते. यांच्या मटकाची गॅरंटी आहे, यांना काय आपण येऊन ते बोलू शकतो की आम्हाला खराब लागलं भैया असं. दुसरीकडून घेतलं तर आम्ही फिरतीची माणसं असल्याने त्यांना बोलू शकत नाही. यांचं कसं यांना येऊन बोलू शकतो आम्ही, इथं जवळ आहे ना, त्यामुळे इथूनच घेतो आम्ही. म्हणजे हे विक्रेते करतात त्यांचे स्वभाव वगैरे त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. थोडं पैशाचं थोडे जास्त घेतात, पण थोडं 20-1 रुपये आमच्याकडे रेट तेवढंच आहे, पण आमचं क्वालिटी माल आहे असं सांगतात. आणि मटक्यासोबत तुम्ही जास्त माठाशी निगडीत असतात. नाही, माठातलं पाणी खूप चांगलं. फ्रीजचं पिऊन आपल्याला त्रास होण्यापेक्षा माठातलं प्यायलेलं बरं म्हणजे नेहमीच. दरवर्षी ते जेवढं जुनं होणार ना तेवढं आणखी थंडगार होतं. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.